कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। देवकुंड धबधब्यावर बुडालेल्या 2 पर्यटकांचे मृतदेह अखेर शोध पथकाला सापडलेत। SVRSS बचाव पथक, शेलार मामा रेस्क्यू टीम, माणगाव पोलीस, स्थानिक स्वयंसेवक आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे 20 फूट खोल पाण्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले। चाकण येथील खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांचा गट पावसाळी सहलीसाठी देवकुंड येथे आला असताना विष्णू ढोक आणि गोपाल रामलाल राठोड हे दोघे कुंडात बुडाले होते। बचाव पथकाने पाण्याखालील शोध कॅमेऱ्याच्या सहाय्याने मृतदेहांचा शोध घेतला। दरम्यान प्रवेशबंदी असतानाही स्थानिक गाईडच्या मदतीने पर्यटक चोर वाटेने धबधब्यापर्यंत पोहोचल्याची बाब समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर मनाई आदेशाच्या अंमलबजावणीसह सुरक्षा व्यवस्था, अनधिकृत गाईडवर कारवाई आणि प्रवेश नियंत्रणाबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या प्रकरणी ठोस उपाययोजनांची मागणी जोर धरते आहे। काल दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 2 ते 3च्या दरम्यानमध्ये देवकुंड या ठिकाणी काही पर्यटक आले होते। त्यातील 2 पर्यटक हे पाण्याच्या ओघामध्ये त्या ठिकाणी बुडून त्यांचा मृत्यू झाला। ही माहिती मिळताच तिथले स्थानिक नागरिक असतील, शेलार मामा टीम असेल, त्या ठिकाणी जाऊन शोधकार्य करत होते, परंतु रात्रीचा अंधार झाल्याने शोधकार्य पूर्णपणे बंद करण्यात आले। आज 13 जुलै रोजी पुन्हा एकदा ऑपरेशन स्टार्ट केलं। आज साधारणपणे आपण सकाळी 10 वाजता ऑपरेशन स्टार्ट केलं। 10 वाजता त्या ठिकाणी जाऊन साधारण 2 तासाचा ट्रेक आहे, तो ट्रेक पार करून त्या ठिकाणी आधुनिक उपकरणाचा वापर करून, जे अंडर वॉटर कॅमेरेज असतात त्यांचा वापर करून त्या ठिकाणी अवघ्या आपण 10 मिनिटांमध्ये त्या दोन्ही डेड बॉडी होत्या त्या आपण त्या ठिकाणी शोधण्यात आपल्याला यश आलं। तसेच आपण त्या दोन्ही डेड बॉड्या बाहेर पाण्याच्या बाहेर काढून तसंच त्या खडतल जो टेरेन आहे तिथला त्या टेरेनमधून आपण त्या दोन्ही डेड बॉडी बाहेर काढून आता पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहेत। जेणेकरून जे आपण पर्यटकसाठी कुठेही जात असतो, निसर्गाचं भान राखून आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे। येणाऱ्या प्रत्येकाने कुठेही आपला स्वतःचा जीव धोक्यात घालू नये हे प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजेत। आणखीन निसर्गाचा आनंद जरूर घ्या, पण असे अपघात होऊ नयेत याची काळजी पर्यटकांनी घ्यावी।